जनता मोर्चा असणारे अनेक लोक तिकडे शिवसैनिक देखील असतात. मराठवाड्यातली पूर परिस्थिती ही आजही चिंतेची आणि गंभीर गोष्ट आहे. पण त्या बाबतीत सरकार गंभीर नाही. गेले 2 दिवस सरकार आणि त्याच्या आधी प्रधानमंत्री मोदींच्या आगत स्वागतामध्ये अडकून पडलं. विकास कामांच्या नावाखाली उद्घाटनं झाली. प्रधानमंत्री मोदी येतील आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती. पण हे ओझं मोदींवर पडू नये आणि मोदींना कोणी प्रश्न विचारू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोदी येण्याच्या आधी 31,000 कोटीचं एक पॅकेज धूळफेक करावी अशा पद्धतीने जाहीर केलं. त्या पॅकेजचा जाणे अभ्यास केलेला आहे किंवा चिरफाड केलेली आहे ती पाहण्यासारखी आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये 3,000 रुपये पडत नाही. एका वाक्यात सांगतो, आम्ही जी मागणी करतो आहे ती हेक्टरी 50,000 रुपये मिळायला पाहिजे. जमीन जी अक्षरशः खरवडून गेलेली आहे आणि पुढल्या 2 पिढ्यासुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही. अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी तो खर्च लागणार आहे, तो तर नाहीच. पण 3,000 रुपये सुद्धा हातात मिळत नाही आहे. कर्जमाफीचा विषय नाही. असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा, हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे, तो काढेल. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हा प्रमुख, त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जय्यत तयारी केलेली आहे. हजारोच्या संख्येने शेतकरी संभाजीनगरला येतील. मोर्चा संपल्यावर संभाजीनगरला शिवसेनेचं मुख्यालय, शिवसेना भवन तिकडलं जे आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करतात. केंद्राकडून मदतीची अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस केंद्राकडून पॅकेज जाहीर अशी अपेक्षा होती. किती रक्कम दिली जाणार आहे, किती दिली गेली आहे असं नाही. नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना PM केअर फंडातून तरी मदत करावी, निदान कर्जमाफी अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली आहे. मग PM केअर फंडाची गरज कशा करताय, ती उभारणी का केली? काही लाख कोटी त्यात पडलेले आहेत. जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला, कोणासाठी केला, त्याचा उपयोग काय, या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे. कोणासाठी पैसा आहे? आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजारी आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केल्या. 212. हे आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं. शेतकऱ्यांचे प्राण महत्त्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या? की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का? की निजामाचे बाप आहेत का? निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे. तुम्ही फातूरमातूर घोषणा करता, 3,000 कोटीचे मोठे मोठे आकडे देता आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. रामदास कदम यांनी जो दसरा मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं होतं त्याच्यावर काही माघार घेतलेली तुमचे, कारण ते म्हणता येत की केवळ शंका व्यक्त केली की बाळासाहेब ठाकरे यांचा बदनामी करण्याचा कुठलाही हेतू नाही. मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे ती त्यांना गिळावीच लागेल. अनिल परब यांनी अत्यंत
व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे. रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले चिरंजीवानी जे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत, विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले, ती चिंतेची गोष्ट आहे. अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवत आहेत. स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला. असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना, नाकारलेला आहे शस्त्र परवाना, तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील तर मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे, गुंडांची टोळी चालवते, सरकार चालवत नाही. प्रकरणावरती बोलताना केंद्रीय मंत्री यांनी बोलणं टाळलेलं आहे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर, ते पत्रकार परिषदेतून उकळून घेतले का? घायवळ हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? काय पुण्यातले जे खासदार आहेत, पुण्याचं प्रतिनिधित्व करतात, मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी असे प्रश्न टाळू नयेत. लोकांच्या मनातल्या शंकांना उत्तर दिलं पाहिजे. कदम यांचा असा दावा आहे की लायसन्स हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या नावे अप्लाय केलं जातं आणि 11 वर्षांपूर्वी त्यांच्यावर जे काही गुन्हे होते बघा, न्यायालयाने त्यांची सुटका केली. असं कोण म्हणतंय? असं योगेश कदम म्हणतात. मला माहित नाही. अनिल परब जे आहेत आमचे, ते याच्यावरती उत्तम प्रकारे भाष्य करते. अजितदादा म्हणताय ते यांच्या प्रचारामध्ये दिलीप घ्यावं यांचं भाषण त्यांनी केलं होतं, प्रचार केला होता आणि त्याची परतफेड म्हणून अशा प्रकारे नक्कीच आम्ही जे म्हणतोय की भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या सगळ्या गुंड टोळ्या आपल्या प्रचारामध्ये उतरवल्या होत्या. आजही गुंडांना पोसणारा पक्ष किंवा भ्रष्टाचारांना पोसणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बोट दाखवावं लागतं. आता सुद्धा नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लोकांनी जे गोळीबाराचं कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले लोक आहेत नव्यानं. चौकशी कालपासून सुरू आहे. हो, त्यांना अटक व्हायला पाहिजे. भारतीय जनता पक्षात गेल्यावरती, वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरती खून, हत्या, गोळीबार असे गुन्हे जर माफ होत असतील तर या देशातलं कायद्याचं पुस्तक जे आहे ते कामाचं नाही, ते जाळावं लागेल. रोहित पवार यांचा प्रचार करताना सुद्धा घायवळ दिसतो. मला माहित नाही. आभार सुद्धा मानले का? नाही असतील, मला माहीत नाही. प्रश्न आता या क्षणी प्रश्न फक्त त्याला शस्त्र परवाना कसा मिळाला हाच आहे. हरियाणा में एक IPS ऑफिसर है दलित जिसने सुसाइड किया. सुसाइड नोट में उसने लिखा है कि मुझे प्रताड़ित किया गया था. मेरे जो उच्च दर्जे के जो ऑफिसर्स हैं उन्होंने मेरे को प्रताड़ित किया था. RSS और बीजेपी की दलित विरोधी मानसिकता है, ये राहुल गांधी का कहना है. क्या राहुल गांधी जी की बात सही है. इस देश में, हर राज्य में जो अपना एजेंडा है RSS जातीयवाद का, वो चलाना चाहते हैं. चाहे प्रशासन हो, चाहे राजनीति हो, चाहे आर्मी हो, हर जगह पर RSS अपना जो एजेंडा है मनुस्मृति का, जातीयवाद को चलाना चाहता है. और लोग अब IPS और आयत दर्जा के लोग भी इतने प्रताड़ित किए जा रहे हैं कि वो आत्महत्या करने लगे. ये बहुत ही गंभीर बात है हमारे संविधान के लिए, हमारे लोकतंत्र के लिए और सबके लिए. प्रधानमंत्री आए यहाँ पे किसानों के लिए महाराष्ट्र में घोषणा नहीं की, उससे पहले देवेंद्र फडणवीस का. देखिए, प्रधानमंत्री मोदी जी आए, मुंबई में 1-2 दिन रहे, उनके पोस्टर लगे, बैनर लगे. कौन हो? ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर स्टारमर. आपने देखा होगा स्टारमर जी के इतने पोस्टर मुंबई में लग रहे थे, BKC में. और स्वागत कौन कर रहे थे स्टारमर का?
एक नाथ शिंदे। तो मुझे किसी ने फ़ोन किया और कहा कि स्टारमर के इतने पोस्टर एक नाथ शिंदे लगा रहे हैं, क्या बीकेसी में आज जो प्रोग्राम है उसमें स्टारमर शिंदे के पार्टी में प्रवेश कर रहे हैं क्या उसको 100 करोड़ दिया है? आप भाई आइए लंदन में, हमारे पार्टी का काम आप करिए, हमारे गुट का। तो लोगों के मन में शंका थी कि स्टारमर शिंदे गुट में प्रवेश कर रहा है। क्या चल रहा है मुंबई में? ये किस लेवल तक राजनीति चल रही है? अजीत पवार, अरे स्टारमर एक ऐसा ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर है उनका अपना एक प्रोटोकॉल रहता है, वो अपना चिन्ह लगाकर उनका प्रचार कर रहे हैं आप, जैसे कि स्टारमर अपने तुम्हारे पार्टी का शाखा प्रमुख है। हाँ, अरे इतना तो ध्यान रखो, प्रोटोकॉल रखो भाई। तो ये मुंबई में आए मोदी जी, गाजा प्लान को लेके प्रधानमंत्री ने डोनाल्ड ट्रंप से बात किया और माय फ्रेंड डोनाल्ड ट्रंप करके उन्होंने संबोधित। देखिए, प्रधानमंत्री और ट्रंप की क्या बात होगी मुझे मालूम नहीं, बात हुई ना हुई ये भी मुझे पता नहीं। हमारा इतना ही सवाल है, क्या प्रेसिडेंट ट्रंप ने मोदी की माफ़ी मांगी, देश की माफ़ी मांगी? जिस तरह से अब तक 100 बार वो बोल चुका है कि मैंने ऑपरेशन सिंदूर को रुकवाया, जो हमारा दहशतवाद के खिलाफ जो हमने लड़ाई की शुरू की थी ऑपरेशन सिंदूर, और ट्रंप बोल रहा है कि मैंने रुकवाई है मोदी को बोलकर, उस बारे में चर्चा हुई क्या? तो मुझे सवाल पूछिए, ट्रंप ने उस बारे में खुलासा किया है क्या? तो मुझे पूछिए। मोदी जी ने कहा कि नहीं ट्रंप ने वॉर नहीं रुकवाया, मुझे आज फोन पर माफी मांगी है ट्रंप ने इस बयान के लिए। तो बोलिए, वो इजरायल और गाजा के बाद छोड़ दीजिए, महाराष्ट्र के बाद देश के बात करो। प्रधानमंत्री कहते हैं कि कांग्रेस की कमजोरी ने देश में आतंकवादी बढ़ाया। क्या उनके बयान से आपको लगता है वाकई कांग्रेस की कमजोरी है? जो पहलगांव, पुलवामा, उरी, पठानकोट, हाँ, ये किसकी कमजोरी है? आप मुझे बताइए। पहलगांव, पठानकोट, उरी, पुलवामा, ये किसकी कमजोरी है? ये किसका दर्द है? इस बारे में प्रधानमंत्री झूठ बोलते हैं, प्रधानमंत्री झूठ का प्रचार करते हैं। प्रधानमंत्री प्रेसिडेंट ट्रंप को जवाब नहीं दे पा रहे हैं। प्रेसिडेंट ट्रंप ने आपको रुकवाया, आपका वॉर रुकवाया है, या ये किसकी कमजोरी है? ये कांग्रेस की कमजोरी है भाई। आप तक ऑपरेशन सिंदूर पूरा नहीं हुआ है और पहलगांव हमले का बदला पूरा नहीं हो गया है। मोदी जी, आप उस बारे में बोलिए। कोण आहे? राज्यातील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणतात आम्ही निवडून येण्यासाठी त्यांना असं आहे की बरोबर आहे ते बोलतात, ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही। सर, बिहार इलेक्शन में AI जनरेटेड जो वीडियो होते हैं वो